प्रत्येक दिवशी सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं हाच प्रश्न असतो. तर चला मी आज रात्रीच्या जेवणाला काकडीचे पराठे बनवणार आहे. तर काकडीवरून न छिलून घेता डायरेक्ट किसून घेतलेली आहे बारीक. त्यात मी आता गव्हाचं पीठ घालते, थोडं बेसन पीठ घालते आणि ओवा छान असा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. मीठ घालते, थोडं हळद घालते आणि तिखट घालते, मिरची घालत नाही. आणि कोथिंबीर घालते, जिरं घालते थोडं. आणि ते सगळं एकजीव केल्यानंतर त्यात मी वरून तांदळाचं पीठ घातलेलं आहे. थोडं क्रंची असं लागतात छान खायला ते. त्यानंतर त्याला पातळ डोसेसारखं भिजवून घेणार आहे. आणि इन्स्टंट म्हणून मी 2 तव्यावर करते आहे, कारण मुलं आहेत लहान आणि लवकर खायला लागते, त्यांना फास्ट उरकत नाहीत ते, त्यामुळे. तर तव्याला छान असं तेल लावून घेतलं आणि छान डोसेसारखं पसरवून घेतलं आणि खूप फास्ट असे पराठे बनवून तयार होतात. थोडं तांदळाचं पीठ घातलं की खूप छान क्रंची होतात. तर सोबत खायला मी सॉस घेतलेला आहे आणि थोडी तिखट चटणी बनवलेली आहे. शक्यतोवर मुलं काकडी वगैरे खायला बघत नाही, असं पराठे जर बनवले तर मुलंही आवडीने खातात. तर चला बाय.